नमस्कार. लोकलिटीमध्ये आपलं स्वागत आहे. मी निरंजन. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठेत फिरंगाई तालिमीजवळ इथे कोल्हापूर मर्दानी खेळ नावाच्या एका संस्थेनं गेल्या 30 वर्षांपासून शस्त्रसंस्कार केलेल्या जपलेल्या या इथं या या ठिकाणी इथे एक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये अगदी निजामकालीन, मुघलकालीन आणि आपल्या मराठ्यांच्या ज्या काही तलवारी असतील किंवा कट्यार असेल, असे सगळीकडे इथं ह्या मोठ्या प्रमाणात इथं शस्त्रसाठा इथं करून ठेवलेला आहे आणि त्यांचं एक प्रदर्शन आता इथं भरवण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपल्याबरोबर आता कोल्हापूर मर्दिनी खेळाचे संस्थापक विनोद साळोखे यांचे बंधू आहेत विक्रम साळोखे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात नेमकं एकंदरीत कशा प्रकारे हे नेमकं शस्त्रसाठा प्रदर्शन तुम्ही केलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. जय शिवाजी. कोल्हापूर मर्दानी खेळ ही संस्था मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर करतेच आहे. मर्दानी खेळाचा प्रसार सर्वत्र कसा पोहोचवता येईल त्यासाठी प्रयत्नशील आहेच. आपण इथं जी शस्त्र पाहणार आहात ही शस्त्र शिवपूर्वकालीन शिवाजी महाराजांच्या काळातील आणि शिवोत्तर काळातील आहेत. जवळपास आपल्याकडे आता इथं 1600 शस्त्र आपण मांडलेली आहेत. साधारण 2,500 ते 3,000 शस्त्रांचा साठा आहे, पण वेळेअभावी आणि जागेअभावी आपण सर्व काही त्या शस्त्र इथं मांडू शकत नाही. पण ठराविक जेवढी काय आपल्याला शस्त्र दाखवता येतील, लोकांपर्यंत शस्त्रांची माहिती पोहोचवता येईल, त्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला आहे. आता मी आपल्याला शस्त्रांची माहिती देतोय. तर पहिला आपण कशापासून सुरू करूया? आपण सुरुवात करतोय तलवारींपासून. हं. ह्या ज्या तलवारी आहेत ह्या मुल्लेर मुठी तलवारी आहेत. मुल्लेर मुठ ही आहे की मराठ्यांनी विकसित केलेली मूठ आहे. पहिला मुघलांच्या ज्या तलवारी होत्या त्या मुठींमध्येच डिझाईनमध्ये फरक करून मराठ्यांनी आपली मुल्लेर मुठ म्हणून मराठा तलवार विकसित केली, जी की वजनाने खूप हलकी होती. निजामांची मुघलांच्या ज्या तलवारी असायच्या त्या थोड्याशा वजनाने जड असायच्या, पण मराठ्यांचं हे तलवार ह्या अशा शस्त्र आहे की मराठ्यांच्या लढाया किती काळ चालतील याची शाश्वती नसायची. त्यामुळं मराठ्यांनी ज्या तलवारी विकसित केल्या त्या वजनाने हलक्या आणि चिवट धातूच्या बनवल्या, ज्या की आपल्या मावळ्यांना हाताळता सोप्या पडतील, जास्तीत जास्त वेळ त्या हाताळता येतील, यासाठी मराठ्यांनी हलक्या तलवारी तयार केल्या. आपण ऐकतोय की मराठ्यांच्या तलवारी किंवा 40 किलोची होती, हे सर्व काही खोटं आहे. जास्तीत जास्त वेळ लढाई करता येण्यासाठी हलकी शस्त्र बनवली मराठ्यांनी आणि ती विकसित केली. आपल्याकडे हा विटा आपण बघतोय. हा विटा बघितला तर तुम्हाला ह्या विट्याला एक दोरी दिसते. पूर्वीच्या काळी जे विटे होते ते फेकून मारायचे विटे होते, पण हा विटा मराठीने विकसित केलेला विटा आहे. मराठा बुमरँग असं संबोधलं जातंय. आता जसं आता आपण इथं आपल्याला दृष्टीला पण पडते की वेगवेगळ्या प्रकारची इथं कुलूपही आहेत. या कुलपा अगदी प्राचीन दिसत आहेत. म्हणजे नेमकं या संदर्भात थोडीफार माहिती. ही कुलप जी आपण बघताय ही पण खूप रेअर आहेत. अशा प्रकारची कुलप आहेत. ही जुन्या पद्धतीची म्हणजे गडांची कुलप किंवा जुन्या वाड्यांना जी लावली जायची कुलप, अशा प्रकारची ही कुलप आहेत. या कुलपांचं वैशिष्ट्य असं असायचं की एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की तो त्या गडकऱ्याशिवाय दरवाजा उघडला जायचा नाही. ह्या किल्ल्या ह्या कुलपांच्या अशा बनावटीच्या आहेत की ही चावी जरी तुमच्या हातामध्ये दिली तर ती तुम्ही कुलूप सहजासहजी उघडू नाही शकणार. अशा पद्धतीच्या अशा बनावटीची ती कुलपं आहेत, जेणेकरून ती किल्ले आपण कुठे बसवायचे आणि कशी फिरवायचे हे सुद्धा आपल्याला सर्वसामान्य लोकांना कळून येत नाहीत. अशा बनावटीची ही कुलपं आहेत. इथं तुम्ही बघाल ही मोठ्या प्रकारची कुलपं आहेत. ही याच्या कुलपासोबतच चाव्या आहेत, पण ते कुलूप आपण सहजासहजी उघडू शकत नाही. अशा बनावटीची ही जुन्या पद्धतीची कुलपं आहेत, जी की वाड्यांना आणि गडांच्या दरवाज्यांना लावली जायची. ह्या मोठ्या बंदुकी आहेत, ह्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बंदुकी आहेत. आपण प्रचलित म्हण ऐकतोय की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारू नकोस, तर ही प्रचलित म्हण, तर ही ह्या बंदुकीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की खरंच ही बंदूक आपण एक माणूस हाताळू नाही शकत. ही बंदूक समोरच्या खांद्यावर ठेवूनच समोरच्या गनिमाचा निशाणा टिपायचा आहे. अशा प्रकारच्या या बंदुकी आहेत. ही बंदूक जर बघितली साधारण 7 फूट लांबीची आहे. त्यामुळे आपण एकटा माणूस ती बंदूक बॅलन्स नाही करू शकत. दुसऱ्याच्या खांद्यावरती ठेवूनच गोळी झाडावी लागते. ही पण ठासणीची बंदूक आहे. त्याला पण वरती तुम्हाला दिसते की ठासणी आहे, ज्या बंदुका ठासून भरायच्या आहेत. आणि त्यावेळी दोघांनी नाही तिघांनी माणसांनी एक बंदूक आपण एकदा उडवल्यानंतर दुसरी ती ठेवायची आहे आणि दुसऱ्याने ती परत ठासून तयार करायची आहे. अशा पद्धतीच्या ठासणीच्या बंदुका आहेत. तसं म्हणायला गेलं तर असा एक खजिनाचा पण आता एक या सगळ्या शस्त्रांची तुम्ही माहिती सांगितलेली आहे. इथं आपल्यासोबत काही छोटी छोटी शस्त्रे आता आपल्याला बघायला मिळतात. नेमकं काय या संदर्भात नेमकं काय सांगू? आता आपण इथे एक छोटी तोफ बघतोय. ही तोफ टिपू सुलतानचे वडील हैदर अलींच्या काळातली तोफ आहे. ही तोफ शोभेची तोफ नसून ही खरीखुरी तोफ आहे, ज्याच्यामध्ये दारुगोळा भरून ती उडवायची आहे. अशा प्रकारच्या तोफा या मोठमोठ्या राजे महाराजांच्या वाड्यांमध्ये असायच्या, राण्यांच्या राणीवस्यामध्ये असायच्या, जेणेकरून एखादा गनिम जर वाड्यामध्ये शिरला तर त्या तोफेला बत्ती देऊन आपण तिथून
बाजूला व्हायचा आहे, जेणेकरून आलेला गनीम त्या तोफेच्या माऱ्याने जायबंदी होईल यासाठी ही तोफ जी बघताय ही रिअर पीस आहे, पंचधातूची आहे. साधारण पाव किलो सोनं आहे या तोफेमध्ये. अशी ही रिअर पीस आहे आपल्याकडे हा तोफेचा. ही आहे खंजराली. बरोबर. जेणेकरून ज्या शस्त्राने अफजल खानाचा वध झाला ते शस्त्र म्हणजे ही खंजराली. वाघनख्यांनी अफजल खानाला जायबंदी केलं, पण ह्या खंजरालीनीच महाराजांनी अफजल खानाचा कोचळा बाहेर काढला. हीच ती खंजराली. विक्रमजी माहिती दिल्याबद्दल. जसं की आता आपण पाहिलं की शौर्याची कथा सांगणाऱ्या शिवकालीन शस्त्रांचा हा साठा हा एक वेगळ्या प्रकारचा खजिना आपण आता त्याची माहिती आपण बघितलेली आहे. नक्कीच कोल्हापुरात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं हे प्रदर्शन शस्त्रांचं पूजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच कोल्हापूरकरांनी आजच्या तरुण पिढीनं इथं येऊन या शस्त्रांची व्यवस्थित माहिती घ्यावी. लोकल 18 साठी मी निरंजन, कोल्हापूर.